स्टार्ट झालं. लक्ष द्या आता आपल्याकडे काय आहे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आता नवीन टॉपिक आहे अर्गॅन ऑर कॉम्प्लेक्स प्लेन. आता ही जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये बघा ती नेमकी ऍक्च्युअल मध्ये तो एक मॅथमॅटिशियन आहे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आपल्याला. मग त्याच्यामध्ये काय लेट एक कॉम्प्लेक्स नंबर दिलाय आपल्याला काय झेड इज इक्वल टू काय दिलंय एक्स प्लस आय वाय हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये माहिती कोण इमॅजिनरी पार्ट आहे आणि कोण रिअल पार्ट आहे बरोबर की नाही. हा कोणचा पार्ट आहे रिअल पार्ट आहे. हा वाय कोणचा आहे इमॅजिनरी बिकॉज त्याच्यापेक्षा कोण आहे आय प्रेझेंट आहे. कळालंय का. म्हणून हा कोणचा कॉम्प्लेक्स नंबर झाला. कॉम्प्लेक्स नंबर कसा तयार होत असतो परत एकदा मी तुम्हाला बेसिक सांगतो. कळालं. कॉम्प्लेक्स नंबर कसा तयार होत असतो त्याच्यामध्ये काय एक्स आहे प्लस काय आय वाय. आता एक्स हा कसा असतो रिअल पार्ट असतो एका नंबरचा आणि आय वाय हा कसा पार्ट असतो इमॅजिनरी असतो. मग दोघांचा मिळून जो तयार होतो काय असतो आपला कॉम्प्लेक्स नंबर. मग आता याच्यामध्ये काय द पॉइंट काय पी एक्स वाय. आता हा एक्स कोऑर्डिनेट आहे या पॉइंट पी चा म्हणजे फॉर एक्झाम्पल आहे बघा असं ग्राफ आहे. हा कोणचा ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिस आहे. हा कोणचा ऍक्सिस आहे वाय ऍक्सिस आहे. समजा हा एक्स आहे तो आपण इथं येऊ सॉरी इथं आपण काय येणार आहे वाय आणि इथं काय येणार आहे एक्स. झालं. हे पॉइंट घेतले याची मॅपिंग केली समजा कोणत्या पॉइंटची पी कोणचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट वाला. मग समजा पॉइंट इथं पी इन तो झालं. तो पॉइंट कुठे इथं पॉइंट काय पी एक्स आणि काय वाय. झालंय का. त्याची आपण मॅपिंग करून इथं टाकला तो इथं सेटअप केला. मग हा पॉइंट जो इथं सेटअप केलेला आहे बरोबर आहे की नाही. मग आपल्याला आत्ताचं काय करायचंय कॉम्प्लेक्स नंबर मध्ये रिप्रेझेंटेशन करायचंय. काय बोलतोय मी कळतंय ना. तुम्ही आतापर्यंत 10वीला शिकले असणार ना 2D डायमेन्शनल. इथं काय असतो 0 ओरिजिन असतो बरोबर की नाही. झालंय. इथं आपल्याला जो कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे त्याला आपल्याला कसं करायचं याच्यावरती रिप्रेझेंट करायचंय. मग पुढे काय दिलंय एक पॉइंट कन्सिडर केलाय आपण कोणचा पी एक्स वाय केलाय कन्सिडर. नंतर पुढे काय दिलंय रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर. तो काय करतो आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करतो. मी तुम्हाला काय सांगितलं आपल्याला एक नॉर्मल पॉइंट दिलाय की त्याची दोन ऍक्सिस कोऑर्डिनेट दिले एक्स कोऑर्डिनेट आणि दुसरा काय दिलाय वाय कोऑर्डिनेट. आपण त्याला कन्सिडर केलं इथं वाय केला आणि इथं काय केला एक्स कन्सिडर केला. पण आपल्याला याला कसं कॉम्प्लेक्स नंबर मध्ये रिप्रेझेंट करता येईल ते दाखवायचं. कळालंय का. म्हणजे कसं दाखवलंय बघा खाली झेड काय आपला एक्स प्लस आय वाय हा काय कॉम्प्लेक्स नंबर आहे. इथला हा जो एक्स आहे तो कोण आहे एक्स कोऑर्डिनेट आहे. झालं का. इथला हा जो वाय आहे तो वाय काय वाय कोऑर्डिनेट आहे. म्हणजे तुम्ही याला एक्स प्लस आय वाय ने दाखवू शकता कशाला या पी पॉइंटला. समजलं. मग याच्यामध्ये एक्स हा पार्ट कसा आहे रिअल आहे का इमॅजिनरी. एक्स हा पार्ट कसा आहे याच्यामधला रिअल पार्ट आहे. म्हणजेच आपला रिअल झेड आहे का नाही तो रिअल इमॅजिनरी पार्ट आपला सॉरी रिअल पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर ना इज अ रिप्रेझेंटेड ऑन काय एक्स ऍक्सिस. म्हणून हा जो एक्स ऍक्सिस आहे याला काय म्हणायचं रिअल एक्सिस. काय म्हणायचं रिअल एक्सिस. दुसरा पार्ट कुठे आहे वाय ऍक्सिस वर आहे का नाही. वाय कसा पार्ट आहे ज्याच्या शेजारी आहे तो कसा पार्ट असतो कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी. कारण की रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट एकत्र येऊन काय तयार होत असतो कॉम्प्लेक्स नंबर तयार होत असतो ना. मग इथं काय सिमिलरली वाय इज इक्वल टू काय इमॅजिनरी झेड. मग काय इज रिप्रेझेंटेड ऑन द काय वाय ऍक्सिस. तो कुठं प्रेझेंट केलेला आहे वाय ऍक्सिस वर. वाय ऍक्सिस वर प्रेझेंट केल्यामुळे काय होत आहे की वाय ऍक्सिस काय आहे इमॅजिनरी ऍक्सिस. हा कोणचा ऍक्सिस आहे इमॅजिनरी ऍक्सिस. कसं आहे इमॅजिनरी ऍक्सिस. झालंय. आता आपल्याला रिप्रेझेंट करता येईल कसं या एक्स प्लस वाय ला झेड इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण एक्स प्लस आय वाय आणि हा झाला कॉम्प्लेक्स नंबर. आता एक्झाम्पल बघा एक फॉर एक्झाम्पल माझ्याकडे झेड आहे. झेडची व्हॅल्यू किती समजा 2 + 3i. आता याच्यामध्ये जर पॉईंट पी आल्या याला आपल्याला कोऑर्डिनेट मध्ये रिप्रेझेंट करायचं आपण कसं करू पी समजा एक्सची व्हॅल्यू किती आहे 2 आणि किती आहे 3. एवढं सिंपल आहे. म्हणजे तुम्ही हे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स पण दाखवू शकता. हे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहे बरं का. काय म्हणायचं याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स बरोबर. कोऑर्डिनेट दोन टाईपचे एक पोलर आहे एक कार्टेशियन. आपल्या आता आपण कोणते बघितले कार्टेशियन एक्स वाय मध्ये जास्त ते कार्टेशियन आणि आर थिटा मध्ये ते पुढे तुम्हाला भेटणार आहे ते कोणते पोलर आहे ते आपण नंतर बघू. तुम्हाला हे कळलं. आणि मग हे कोण दाखवलेलं आहे अर्गॅन डायग्राम किंवा कॉम्प्लेक्स
प्लेन, याच्यामध्ये आपण त्याला दाखवू शकतो. प्लेनचे आपले 2D डायमेन्शनल आहे. झालंय? समजलंय सगळ्यांना? सिंपल कंक्लुजन काय निघतं याच्यापासून की जो z इज इक्वल टू दी एक्स प्लस आय वाय, याच्यामध्ये हा एक्स कुठे रिप्रेझेंट करायचा एक्स ऍक्सिसवर आणि वाय कुठे रिप्रेझेंट करायचा वाय ऍक्सिसवर, आणि त्याच्यावरून आपण या कॉम्प्लेक्स नंबर पासून एक पॉईंट दाखवू शकतो पी एक्स आणि काय वाय, आणि त्याचे काय येते पी पॉईंटचे कोऑर्डिनेट आहे. हा बघा इथं पॉईंट पी, आणि त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पण काय करू शकतो रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे जो एक्स ऍक्सिस तो कसा आहे, कोणचा आहे रिअल ऍक्सिस, आणि वाय ऍक्सिस कसा आहे इमॅजिनरी